Hello, I'm Dr. Madhura Kulkarni, your celebrity cosmetic surgeon, oral and maxillofacial surgeon from FaceSM. FaceSM मध्ये ट्रेंडिंग टॉपिक्स तर बरेच आपण बोलतो, पण सगळ्यात भारी ट्रेंडिंग टॉपिक सध्या चालू आहे तो नॉन इन्व्हेसिव्ह अँटी एजिंग टेक्निक. एजिंग हा सगळ्यात मोठा विषय आहे जो सगळ्या लेडीजला स्पेशली खूप त्रास देणारा आहे. प्रत्येकाला यंग दिसायचंय, आहे तसंच दिसायचंय आणि फेसबुक आपल्याला कायम सांगतो की जसं मी दिसत होते तसं आता मी दिसत नाहीये. तर अँटी एजिंग टेक्निक्स लोकांना त्याची भीती वाटते की कसं करायचं, काय होतं, किंवा प्रत्येक जण वंडर करतं की माधुरी दीक्षित आहे तशीच का दिसतीये अजूनही. तर त्याचं कारण आहे अँटी एजिंग टेक्निक्स जे नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीनं केले जातात त्याचा वापर करणे. कॉस्मेटॉलॉजी खूप बूम होतंय, नवीन नवीन प्रोडक्ट्स येत आहेत. लोकांना असं वाटतं की फक्त बोटॉक्स केल्यानेच अँटी एजिंग होतं, तर तसं नाही आहे. अँटी एजिंगमध्ये भरपूर गोष्टी असतात जे आपण कन्सिडर करूया. तर सगळ्यात प्रथम की अँटी एजिंग का करावं किंवा एजिंग का होतं. एजिंग एक नॅचरल प्रोसेस आहे. आपली बॉडी टर्नओव्हर सेल चेंज होत असतात. सेल चेंजेसमुळे प्रत्येक सेल एक रिन्यू होत असतं. रिन्युअल पिरियड डिपेंड करतं तुमचं स्ट्रेस किती आहे, न्यूट्रिशन कसं घेता, एक्सरसाइज करता की नाही, तुमची लाईफस्टाईल कशी आहे आणि ओव्हरऑल हेल्थ कसं आहे, या सगळ्यावर तुमची सेल सायकल डिपेंड असते. समजा या कुठल्याही गोष्टीत जर प्रॉब्लेम असेल तर तुमची सेल सायकल डिस्टर्ब होते आणि एजिंग सायन्स दिसून येतात. ते एजिंग आहे का हे कसं जाणून घ्याल, तर फक्त 4 पॉईंट्स आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम तुमची आयब्रो नेहमी ड्रूप होईल. ड्रूप म्हणजे खालच्या बाजूला येईल. सेकंड पॉईंट, तुमचा नेझोलेबियल फोल्ड जो स्माइल केल्यावर दिसतो तो रेस्टवरती पण इथे तुम्हाला एक फोल्ड दिसून येईल, तर तुम्हाला एजिंग होत आहे. थर्ड पॉईंट, तुमचं लिप्स, तुमचं कॉर्नर ऑफ द लिप ड्रूप डाऊन होईल, म्हणजे तुम्ही कायम स्माइलिंग फेस न दिसता अशा काइंड ऑफ अ सॅड फेस दिसेल. आणि फोर्थ पॉईंट, तुमची चिन, जर तुम्हाला डबल चिन किंवा ह्या भागात जर लूज फॅट दिसून येतं, याचा अर्थ तुमचं एजिंग खूप फास्टर प्रोसेसमध्ये आहे आणि तुम्हाला गरज आहे ती अँटी एजिंग प्रोसिजर्सची. तर सगळ्यात पहिलं आणि जुनं अँटी एजिंग मेथड आहे ते बोटॉक्स. बोटॉक्स काय करतं? बोटॉक्स एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन्स इंजेक्ट केले जातात. हे न्यूरोटॉक्सिन्स तुमच्या मसलमध्ये म्हणजे स्नायूंमध्ये इंजेक्ट केले जातात. त्याच्यामुळे तिथलं नर्व कंडक्शन कमी होतं आणि तुम्हाला टेम्पररी काही काळांकरिता तिथल्या मसलची ॲक्टिव्हिटी कमी होते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जर सारखे आयब्रोज रेज करत असाल तर तुम्हाला कपाळावर काही अट्या दिसून येतात, पण काही एजिंग नंतर त्या अट्या कायम दिसतात. मग तुम्ही त्याच्यात मेकअप लावला तरी तुम्हाला असं काहीतरी खड्डे असल्यासारखे दिसून येतात. तर हे नाही दिसायला पाहिजे, म्हणून तुम्ही अँटी एजिंग प्रोसिजर म्हणजे बोटॉक्स केलं पाहिजे. बोटॉक्स इंजेक्ट केल्याने तिथल्या मसलचा जो न्यूरो ट्रान्समिशन आहे तो ब्लॉक होतो. त्याच्यामुळे तुमचा जो फोरहेड आहे तो एकदम फ्लॅटर आणि एकदम स्मूथ दिसतो. त्याच्यामुळे अँटी एजिंग प्रोसिजर्समध्ये बोटॉक्स तुम्ही कन्सिडर करू शकता. बोटॉक्सचे बऱ्याच अजून काही गोष्टी आहेत त्या आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलणार आहोत. सेकंड प्रोसिजर तुम्ही जे यूज करू शकता ते म्हणजे फिलर्स. आता डर्मल फिलर्स हे एक खूप छान गोष्ट आहे जे तुम्ही तुमच्या अँटी एजिंगमध्ये वापरू शकता. आता लोकांना वाटतं फिलर्स करणे म्हणजे फक्त लिप्समध्ये करणे का, तर तसं नाही आहे. फिलर्स तुम्ही प्रत्येक फेसच्या बॉडी पार्टला किंवा बॉडी पार्ट्सला किंवा फेसमध्ये तुम्ही करू शकता. आता फिलर्स जेव्हा तुम्ही इंजेक्ट करता त्यामुळे काय मिळतं, तुमच्या स्किनला एक सपोर्ट मिळतो, त्यामुळे ऑटोमॅटिक लिफ्टिंग दिसून येतं. आता ट्रेंडिंगमध्ये आहे व्ही शेप जॉ. तुम्ही जर करीना कपूरचा जॉलाईन बघितला तर जॉलाईन एकदम ट्रेंडिंगमध्ये व्ही शेप दिसते. प्रत्येकाला ती जॉलाईन हवी आहे. सेकंड ट्रेंड आता चालू आहे तो चिनचा. चिन ॲडव्हान्समेंट किंवा एक पॉइंटेड चिन सगळ्या लेडीज किंवा बी टाउन सेलिब्रिटीज बनवत आहेत. तर ते का बनवत आहेत? जर तुमची चिन ॲडव्हान्स केली फिलर्सने तर तुमचा फेस एलॉंगेटेड दिसतो आणि जॉलाईन एकदम शार्प दिसून येते. त्याच्यामुळे तुम्ही फिलर्सचा अँटी एजिंगमध्ये वापर नक्की करू शकता. थर्ड थिंग आहे ते वनडम. वनडम किंवा पॉलीपेप्टाइड एक नवीन ड्रग आहे जो तुम्ही यूज करू शकता की तुमच्या फेसमध्ये जे काही हायड्रेशन लॉस झालंय त्याच्यामुळे एजिंग दिसून येतंय, ड्रायनेस, फाईन लाईन्स या सगळ्या जातात. इट इज व्हेरी सेफ. आधी फक्त बोटॉक्स आणि फिलर्स वापरले जायचे, आता पॉलीपेप्टाइड्सने भरपूर बून घेतलेली आहे. त्याच्यामुळे पॉलीपेप्टाइड्स इंजेक्शन्स तुम्ही फेसला कन्सिडर करू शकता. नेक्स्ट अँटी एजिंग आहे लेझर्स. लेझर्स जसं की हायफू, हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाऊंड, याच्या साहाय्याने तुम्ही स्किनला टायटनिंग इफेक्ट देऊ शकता, ज्याच्यामुळे अँटी एजिंग जी प्रोसिजर आहे ती कम्प्लीट होऊ शकते नॉन इन्व्हेसिव्हली. त्याच्यानंतरचा सगळ्यात खूप ट्रेंडिंग टॉपिक जो चालतो तो म्हणजे कोलेजन.
लोकांना आजकाल बरंच मिथ आहे की कोलेजन जे काय इंस्टाग्रामवर मिळतं लाईक ओझिवा आणि अशा गोष्टी क्लेम करतात की आमचा तुम्ही एक टॅबलेट पाण्यात घालून घ्या आणि तुम्हाला नक्की कोलेजन मिळेल. तर तुम्ही त्याचे इफेक्ट नक्की यूज करूनही बघा आणि मग जाणवा की कोलेजन बनायसाठी कमीत कमी बॉडीमध्ये 90 डेजचा वेळ लागतो. त्याच्यामुळे कोलेजनचे परफेक्ट सप्लिमेंट्स तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर घ्या. कोलेजन सप्लिमेंट्स किंवा कोलेजन इंजेक्शन्स जे फेसमध्ये घेतले जातात त्याच्यामुळे खूप काही कोलेजनमध्ये फरक पडू शकतो आणि अँटी एजिंग तुम्हाला मिळू शकतो. नॉन इन्व्हेसिव्हमध्ये एक आहे तो PRP इंजेक्शन्स किंवा GFC जो फेससाठी वेगळा बनलेला आहे ते इंजेक्शन्स तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यामुळे नॉन इन्व्हेसिव्ह प्रकारे तुम्ही बऱ्याच अँटी एजिंगचे प्रोसिजर्स हे तुम्ही करू शकता. अँटी एजिंग हा खूप मोठा टॉपिक आहे. आपण डेफिनेटली परत याच्यावर बोलणारच आहोत. तोपर्यंत ट्यून्ड राहा. फेसेस एम बाय मधुराच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.